आणि ते सुद्धा इकडनं फिरत होते। जिल्ह्यात आजही सकाळपासून पावसाची संततधार सुरू असून गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे। सतत कोसळणाऱ्या पावसामुळे कापलेले भात भिजून गेले असून अनेक ठिकाणी भाताची शेते पूर्णपणे आडवी पडली आहेत। कृषी विभागाकडून सध्या पंचनाम्यांचे काम सुरू आहे। प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात सुमारे 4,000हून अधिक शेतकऱ्यांचे 772 हेक्टरवरील भात पिकांचे नुकसान झाले असून आर्थिक नुकसानाची रक्कम सुमारे 65 लाख रुपयांहून अधिक असल्याचे समोर आले आहे। दरम्यान अजूनही 10,000 हेक्टरवरील भात कापणी शिल्लक असल्याने पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास नुकसानाचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पावसाचा फटका हा कोकणातील शेतीला आता होताना दिसतोय, काय परिस्थिती? काल जसं ऊन पडलं तसं आम्हाला वाटलं होतं उद्या ऊन पडेल, पण काल रात्रीपासून परत पावसाला सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे आज आमचं काम थांबलेलं आहे आणि निसर्ग हा जसा हातातोंडाशी आलेला घास हा निसर्गाने आमच्या हिरावून नेलेला आहे। जसं सरकार घाटावरती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देतं, लक्ष देतं, तसं आमच्या इकडे कोकणातल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी आमच्याकडे शेतकऱ्यांची सरकारकडे नम्र विनंती आहे।